आजपासून सुरू होत असलेल्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या वेळामध्ये गणपती कसा बसणार आहे, आपण त्याची तयारी कशी करणार आहे, कोणी काय आकर्षण केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुमची काय तयारी झाली तुम्ही पण ती व्हिडिओमध्ये टाकू शकता आणि आपण सगळे मिळून ते बघू. चला तर बघूया आपण. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे
जसं की तुम्ही बघितलं आपल्या मुळामध्ये गणपती कसे बसवले आहेत, त्यांची आकर्षण बघितलं तुम्ही, कोणी काय प्रकारचं आकर्षण केलं होतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या. तर आता माझ्याकडे एक न्यूज आहे का आपण आता गणपती विसर्जन झाल्यानंतर अष्टविनायकला जाणार आहोत. तर त्याची एक मी फुल व्हिडिओ टाकणार आहे. 8 गणपतीला आपण जाणार आहोत, त्याचं दर्शन, त्याचा रूट, त्या सगळ्या गोष्टी मी त्या प्लॅनिंगची व्हिडिओ पण येणार आहे. आणि आता ह्याच व्हिडिओमध्ये तुम्ही निदान बघू शकता का आपलं नियोजन कसं असणार आहे गणपतींचं. तर ते पण ह्या व्हिडिओमध्ये मी पुढे अटॅच करून देईन. आणि नवीन व्हिडिओसाठी बघत राहा ट्रॅव्हल लव्ह बाय राहुल. तुम्ही बघू शकता आज काहीतरी आपण सगळ्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहे. आता दिवस पहिला नाशिक ते लेण्याद्री, तिथे गरीच्या आतमध्ये गणपती आहे. आपल्या नाशिक ते लेण्याद्रीपर्यंत 145 किलोमीटर होणार आहे. दुसरा गणपती आपला विघ्नेश्वर गणपती आहे. लेण्याद्री ते ओझर ते 15 किलोमीटर होईल आपलं. त्याच्यानंतर महागणपती येतो रांजणगावला, तर ओझर ते रांजणगाव 65 किलोमीटर. त्याच्यानंतर चिंतामणी गणपती येतो थेऊरला, तर रांजणगाव ते थेऊर जे किलोमीटर आहे ते 41 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर थेऊर ते सिद्धटेक, तिथं सिद्धिविनायक गणपती त्याचं 89 किलोमीटर आहे. आणि नंतर मयुरेश्वर गणपती म्हणजे मोरेश्वर गणपती, तो आहे मोरगावला. सिद्धटेक ते मोरगाव 58 किलोमीटरचा तो जर्नी आहे. आणि असंच एकूण जर बघितलं आपण तर पहिल्या दिवशी आपलं 413 किलोमीटरचाही ट्रॅव्हल होतो आहे. तर त्याच्यानंतर जर दुसरा दिवस जर बघायचा असेल तर हा आपला दुसरा दिवस आहे. पहिल्या म्हणजे त्या दिवशी आपण मोरगावला आपण थांबल्यानंतर तिथून आपण बंडाळेश्वर गणपतीला निघू पालीला. तर मोरगाव ते पाली जे अंतर आहे ते 190 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर पालीला आहे पालीचं झाल्यानंतर आपण महागणपतीला परत विनायक गणपतीला जाऊ. तर त्याचं पाली ते महाड किलोमीटर 38 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर महाड ते आपण नाशिक येणार ते 193 किलोमीटर आहे. असं 421 किलोमीटर आपण सेकंड डेला कव्हर करणार आहे.